मी सुदाम कराळे पाटील न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत करतो। खरं तर हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने या ठिकाणी उभ्या महाराष्ट्रामध्ये आरोग्य शिबिरांचं आयोजन केलेलं आहे। खऱ्या अर्थानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून हा सगळा उपक्रम राबवला जातोय। सर्वसामान्यांना त्याचा दिलासा मिळतोय। खरं तर आपण आलेलो आहोत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर बस स्थानक अर्थात बस स्टँडच्या जवळच या ठिकाणी जे मंदिर आहे त्या मंदिराच्या हॉलमध्ये हे शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आणि याकरिता पुणे जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख आदरणीय रामदास आबा धनवटे आणि अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्याकडे जाऊया, आपण समजून घेऊया कशा पद्धतीने या शिबिराचं आयोजन केले आणि या आयोजनामध्ये कुठली संस्था देखील या ठिकाणी काम करते, बघूया आपण। नमस्कार, मला सांगा या शिबिराचं जे आयोजन केलंय हे कुठल्या संस्थेच्या माध्यमातून आणि केव्हापासून सुरू झाले? या लोककल्याण आरोग्य केंद्र हे स्वर्गीय आनंदी घे बाळासाहेब आणि आमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे या सर्वांच्या श्रमातून लोककल्याण आरोग्य केंद्र हे 1968 साली स्थापन झाले। 68 साली 1968 पासून आम्ही अविरत प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा प्रमुखांच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित करत असतो। प्रत्येक ठिकाणी 150, 200, 250 अशी ओपीडी होत असते। आणि आता साहेबांचं जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे आबांची जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानंतर तसे आबा आणि आम्ही पूर्वीपासूनचे ओळखीचेच आहोत। आणि ह्या जन्मशताब्दीच्या वर्षाचा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम घेताना आमचे या खेड तालुक्याचे एक विभाग प्रमुख राजूभाऊ चौधरी यांनी पहिला आपल्या विभागामध्ये कार्यक्रम घेतला, तो सक्सेस झाला। आणि आबांचं असं म्हणणं आहे की आता पूर्ण जिल्ह्यामध्ये हे कार्यक्रम राबवायचे। यामध्ये आम्ही आरोग्याची तपासणी करतो, प्राथमिक उपचार जे प्रथमोपचार असतात ते आम्ही करून आजाराचं सगळ्या निरसन करत असतो। त्याचबरोबर आज ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर एखादी आजी किंवा आजोबा त्यांना मुलांना सुद्धा वेळ नसतो आणि अशा ठिकाणी आबा आमचे विभाग प्रमुख सगळे पोचून त्या ठिकाणी 2-2, 4-4 किलोमीटरच्या अंतरावरती अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करतात। सगळ्यांना दृष्टीही देतात, सगळ्यांना आजारपणातून मुक्त होण्यासाठी मार्गदर्शन देखील करतात। तर असे कार्यक्रम प्रत्येक शिवसैनिकांच्या माध्यमातून व्हावेत। उभाटा गटाच्या माध्यमातून असं मी म्हणत नाही, कारण शिवसैनिक जो आहे त्याला गट नाही, काही नाही। गट हे प्रत्येक माणसाने पाडले। मी सुद्धा स्वतः शिवसैनिक आहे, 1948चा शिवसैनिक मी आहे। पण इथं जे आत्ता वयोवृद्ध आणि जुने जे शिवसैनिक आहेत हे आजही अशा प्रकारचे कार्यक्रम गावागावात घेत असतात आणि त्याचा फायदा सगळ्यात जास्त लोक उचलत आहेत। आज महागाईच्या दृष्टिकोनातून 200 रुपयाचा चष्मा देखील घेणं कठीण झालंय। तर तो चष्मा गावांसारख्या किंवा आमच्या एका ग्रुपनं, तालुक्याच्या एका ग्रुपनं गावागावात पोहोचवला। आणि या अगोदरही कार्यक्रम पुणे जिल्ह्यामध्ये झाले होते। आठवण येते आम्हाला स्वर्गीय अविनाश राणेंची, की जे जिल्हा प्रमुख होते। त्या जागी आज माझ्या तरी दृष्टिकोनातून मी जिवंत असेपर्यंत अविनाश राणे मला आबांच्यात पाहायचं आहे, की जो आदिवासी पट्ट्यामध्ये पण गेले, चांगल्या पट्ट्यामध्ये पण गेले, मंचरसारख्या ठिकाणी पण कार्यक्रम झाले, बहुलसारख्या ठिकाणी कार्यक्रम झाले। आणि या विभागात एक आमची सिनियर महिला आहे की ज्यांना या विभागाची पूर्ण माहिती आहे, त्या म्हणजे सौ विजयताई शिंदे। त्यांनी आम्हाला म्हणजे छोटं मोठं काम करताना सुद्धा पाहिलंय। आबांना युवा सेनेचं काम करताना पाहिलंय, आणि त्यांनी हे कार्यक्रम आयोजित करत असताना बऱ्याच थोडे परिश्रम घेऊन 11 वाजता आपला काम आटवत इथपर्यंत यावं लागत होतं। आणि येता सगळ्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देतात आणि कार्यक्रम यशस्वी करतात। खरं तर शिवसेनेची ओळख सर्वसामान्य लोकांची मदत किंवा सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाण्याची ही ओळख आहे।
आणि त्याच अनुषंगानं उभ्या महाराष्ट्रामध्ये हे शिबिराचं आयोजन केलेलं दिसतं आहे. आपण जाऊया, जिल्हा प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी होतोय. पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांना हे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. आता ह्या राजगुरुनगर शहरामधून उद्या अजूनही काही गटामध्ये किंवा जिल्हा परिषद गटामध्ये कार्यक्रम होतील. आपण जाऊया आदरणीय आबांकडं. निश्चित आपण जिल्हा प्रमुख झाल्यानंतर हा पहिलाच उपक्रम जो शिवसेनेला अभिप्रेत आहे की आजपर्यंत आपण पाहिले सर्वसामान्य माणसाला आपलं वाटावं असं व्यक्तिमत्व आदरणीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने तुम्ही याचं आयोजन केलेलं आहे. काय सांगाल, कशा पद्धतीनं हे पूर्ण जिल्ह्यामध्ये तुम्ही राबवणार आहात? हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन केलंय आणि त्याचा एक भाग म्हणून खेड तालुक्यामध्ये शिवसेना जिल्ह्याच्या वतीनं त्या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करत असताना 15 तारीख आज आहे. 8 तारखेपासून आमच्या या विभागाचे विभाग प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शाखा प्रमुखांनी त्या ठिकाणी प्रत्येक गावात मोफत आरोग्य शिबिर आणि नेत्र तपासणी, त्याच ठिकाणी जाग्यावर चष्मा, अशा पद्धती विविध कार्यक्रमाचे नियोजन केलेलं आहे. अतिशय सुंदर पद्धतीचा कार्यक्रम संपूर्ण त्यांच्या जिल्हा परिषद गटात राबवला आहे आणि आज एस टी स्टँड आणि त्याचा परिसर यामध्ये राजगुरुनगर शहराचे शहर प्रमुख माननीय दिलीपराव तापकीर यांचे सर्व सहकारी आणि सर्व शाखा प्रमुख यांनी या ठिकाणी पुढाकार घेऊन आज ह्या शिबिराचं आयोजन केलं. त्या शिबिरासाठी जनकल्याणची टीम संपूर्ण लोककल्याणची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहेत. यापूर्वी 2002 मध्ये मी तालुका प्रमुख असताना संपूर्ण तालुक्यामध्ये हा उपक्रम राबवला होता. त्याचा पुन्हा एक जन्मशताब्दीच्या निमित्ताने हा कार्यक्रम राबवतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद या खेड तालुक्यातली तमाम जनता देत आहेत. वयोवृद्ध असतील, मुलं असतील, शाळेतली मुलं असतील, आज एस टीचे कर्मचारी आहेत, या सगळ्या मंडळींना याचा चांगला लाभ मिळालाय आणि दृष्टी म्हणजे महत्वाचा भाग आहे तो देखील आणि आरोग्याचा बी विषय या ठिकाणी होतोय. या निमित्तानं या लोककल्याणची जी लोक आहेत त्यांना धन्यवाद देतो. सर्व मंडळी या ठिकाणी सहभागी घेतलाय त्यांना धन्यवाद देतो आणि ज्यांनी या नियोजन केलेलं आहे त्या सर्व आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. खरं तर आपण ऐकलंय की उभ्या महाराष्ट्रामध्ये चालू असताना आपल्या पुणे जिल्ह्यात देखील, आपल्या खेड तालुक्यात देखील ही शिबिराचं आयोजन होतंय. निश्चित याचा लाभ सर्वसामान्य जनतेला व्हावा या अनुषंगानं हा सगळा कार्यक्रम राबवलेला आहे. बरेचशी मंडळी किंवा बरेचसे या ठिकाणी लाभार्थी त्यामध्ये लाभ घेत आहेत. वृद्ध आहेत, ज्येष्ठ आहेत, माता भगिनी आहेत, त्याचबरोबर तरुण वर्ग आहे. या शिबिराचा लाभ घेताना आपण पाहतोय. निश्चित असे उपक्रम समाजाच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत आणि ते यापुढे देखील राबवले जावेत अशी अपेक्षा आपण या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आमच्या चॅनलला भेट दिल्याबद्दल आपल्या सर्व टीमचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय महाराज.